दर्शकांनो, जय भीम नमो बुद्ध. आपण पाहताय लॉर्ड बुद्ध टेलिव्हिजन. मी प्राध्यापक गजेंद्र गवई. आपण आता आहोत नागपूर. आता नागपूरचं हे आहे विधान भवन परिसर आणि आता सुरू आहे हिवाळी अधिवेशन आणि या अनुषंगाने आपण अनेक आमदार लोकांसोबत महोदयासोबत या ठिकाणी विविध विषयावर चर्चा करण्याचा प्रयत्न केलेला आहे. आता आपल्या सोबत या ठिकाणी आहेत मेहकर लोणार विधानसभा मतदारसंघाचे आमदार सिद्धार्थजी खरात साहेब. आपण एकंदरीत जाणून घेणार की झालेल्या 2-3 दिवसांमध्ये या ठिकाणी सभागृहामध्ये कुठले विषय ठेवण्याचा साहेबांनी प्रयत्न केला आणि भविष्यामध्ये मतदारसंघाचे एकूणच विकासासाठी जे 4 वर्षे उर्वरित या ठिकाणी आहेत, काय नियोजन आहे, कशा पद्धतीनं मतदारसंघातला हर एक जो घटक आहे, तिथली महिला असेल, तरुण असेल, तिथला शेतकरी असेल, तो कसा विकसित होणार आहे जाणून घेतोय. साहेब नमो बुद्धाय, जय भीम. विधानमंडळाचं हिवाळी अधिवेशन नागपूर इथं सुरू आहे सध्या आणि पुरवणी मागण्या ज्याला सप्लिमेंटरी बजेट आपण म्हणतो त्या डिमांड्स आज मंजूर झालेल्या आहेत. खरं तर अधिवेशन हे जे 6 दिवसाचं आहे हे याचं मुख्य कारण असं आहे की या अधिवेशनामध्ये सप्लिमेंटरी डिमांड्स म्हणजे पुरवणी मागण्या ज्या आहेत त्या मंजूर करून घ्यायच्या असतात. त्या अनुषंगानं बाकीचे मग जी चर्चा आहे ती करावी लागते आणि सोपस्कार आहे, महत्वाची बाब आहे. कारण विधानमंडळाची मान्यता किंवा मोहर उठवल्याशिवाय कोणताही पैसा सरकारला खर्च करता येत नाही आणि त्यासाठीच आजची जी काही चर्चा पुरवणी मागण्याच्या द्वारे झाली ते विनियोजन विधेयक जे आहे ते आज मंजूर पण झालेलं आहे आणि त्यासाठी अधिवेशनाचा जो कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केला होता. पुढील 4 वर्षामध्ये मतदारसंघामध्ये तुम्हाला आता या वर्षभरामध्ये जाणवलेल्या ज्या काही विविध समस्या आहेत त्याची या ठिकाणी कशी पूर्तता करता येईल, कसं नियोजन आहे, काय वाटतंय? असं आहे ना की माझा जो मेहकर मतदारसंघ आहे त्याच्यामध्ये मेहकर तालुका आणि लोणार तालुका दोन्ही तालुके मागासलेले आहेत आणि प्रचंड स्वरूपामध्ये त्या ठिकाणी बॅकलॉग आहे. खूपच म्हणजे रस्त्याचा आहे, पाण्याचा आहे, जलजीवनचा आहे, घरकुलांचा आहे, बेरोजगारीचा आहे, उद्योजकाचा आहे, रोजगाराचा आहे आणि पायाभूत सुविधांचा आहे, उच्च शिक्षणाचा आहे. तुम्ही नावं घ्या, त्या सगळ्याच गोष्टीचा बॅकलॉग आहे आणि तो बॅकलॉग पूर्ण करण्यासाठी नियतीने मला मेहकरचा आमदार बनवलेलं आहे. 1 वर्ष गेलेलं आहे. या 1 वर्षभरामध्ये मला जो काही आमदार म्हणून जो काही निधी मिळाला, DPC मध्ये मला जो काही निधी उपलब्ध झाला, शासनाकडून जो काही शासनाच्या तिजोरीवरती असलेला ताण लक्षात घेता माझ्या प्रयत्नाला काही यश आलं. यातून काही निधी मिळवण्याचा मी प्रयत्न केला. पायाभूत सुविधाच्या संदर्भात मी सातत्यानं प्रयत्न करतो आहे. परंतु त्याचबरोबर इथला जो शिक्षण आहे, उच्च शिक्षण आहे, बेरोजगारी, नोकरी आणि ओव्हरऑल एकूणच जे काही मागासलेपणाचं जे काही ओझं घेऊन इथला माणूस चालतोय ते फेकून देण्यासाठी, एक मानसिक तयारी करण्यासाठी, त्याला आत्मबळ देण्याच्या दृष्टीनं एक मोठी लढाई आणि चढाई मेहकर मतदारसंघाच्या माध्यमातून तेथील जनतेला करावी लागणार आहे. त्यासाठी मी सातत्यानं त्यांचा प्रतिनिधी म्हणून विधानसभेमध्ये आवाज उठवतोय. त्यामध्ये शेतरस्ते, पानंद रस्ते, जोड रस्ते, सार्वजनिक बांधकाम विभागाचे रस्ते, प्रजिमा, जिल्हा मार्ग, राज्यमार्ग, नॅशनल हायवे, समृद्धी महामार्ग सारखे जे काही छोटे मोठे मार्ग असतील, तलाव असतील, पाझर तलाव, कॅनॉल्स असतील, हे सगळे जे विषय आहेत ते विषय घेऊन प्रत्येक विषयाला त्या प्लॅटफॉर्मवरती नेऊन प्रामाणिकपणानं हे विषय मांडण्याचा माझा प्रयत्न सुरू आहे. या 1 वर्षभरामध्ये सगळ्या विषयाची मला माहिती झालेली आहे, त्याचं ज्ञान झालेलं आहे. हे सगळे विषय मी आता वेगवेगळ्या माध्यमातून, सरकारची परिस्थिती पण यावेळेस खराब आहे, तर यांना आगामी जे काही 2-3 वर्ष आहेत त्या वर्षभरामध्ये हा जो बॅकलॉग आहे तो जास्तीत जास्त कव्हर करण्याचा मी माझ्याकडून निश्चितपणानं प्रामाणिक प्रयत्न करणार आहे. साहेब, मधल्या काळामध्ये जे आपण पाहतो प्रचंड या ठिकाणी अतिवृष्टी झाली, नापिकी झाली आणि शेतकऱ्यांना शासनाच्या वतीने जो काही निधी देण्याचं प्रयोजित केलेलं होतं, तर बुलढाणा जिल्ह्यात किंवा आपल्या मतदारसंघामध्ये काय परिस्थिती, की खरंच शेतकऱ्याच्या खात्यावरती पैसे गेलेत का, KYCच्या नावाखाली अजूनही काही शेतकरी त्रस्त आहेत का, काय वाटतंय? नाही, असं आहे ना की आपल्या मतदारसंघामध्ये, माझ्या मतदारसंघामध्ये 25 जूनला आणि 22 जुलैला अतिवृष्टी झाली होती आणि त्याच्या अनुषंगानं त्यांचं जी पिकं आहेत ती पार निघूनच गेली आहेत. कशी बशी जी वाचली त्याच्यातून थोडंफार सोयाबीन किंवा थोडंफार पीक आलेलं आहे. आता त्या पिकांना जो काही हमी भाव देण्याची गोष्ट होती ती काही गोष्ट पूर्ण काही होत नाही, कारण सप्टेंबरमध्ये ही पिकं शेतकऱ्यांच्या घरामध्ये आली आणि त्याला साठवणुकीची व्यवस्था नसल्यामुळं आणि शिवाय पैसे पण त्यांच्याकडे नसल्यामुळं, क्रॉप पॅटर्न असल्यामुळं पैसे ताबडतोब मिळवण्याच्या अनुषंगानं त्यांनी
म्हणजे मिळेल त्या भावामध्ये तो त्यांनी माल जो आहे तो मातीमोल भावाने तो विकून टाकलेला आहे. त्यामुळं तो पूर्वीचा अडचणीत आला आणि जो काही भाव, कारण याचं कारण असं की नाफेडची केंद्र त्यावेळेस सुरू झाली नाही. बरोबर. आणि केंद्र जी आता कुठं सुरू होऊ लागले, म्हणजे सप्टेंबर ते आता डिसेंबर आलेलं आहे, जवळपास 3 महिन्याच्या मध्ये गेले आहे. असं हे शासनाचं धोरण आहे. दुसरं जे काही पूरहानी झाली आहे त्याच्यामुळं जे काही नुकसान झालेलं आहे शेतीचं आणि शेतकऱ्याचं, त्याच्या अनुषंगानं NDRF आणि SDRFच्या मार्फत काही पैसे मिळाले शेतकऱ्यांना 8,500, पण ते फार अत्यल्प आहे. आणि दुसरं जे काही त्यांनी 10,000 रुपये प्रति हेक्टरी त्यांच्या खात्यावरती रब्बीचं दिले ते पण मंजूर आहे. परंतु आता त्याच्यामुळे त्या विहिरी त्यांच्या गेलेल्या आहेत, पाईपलाईन गेलेल्या आहेत, ठिबक सिंचन वाहून गेलेलं आहे, बागायतीचं नुकसान झालेलं आहे, खरडून गेलेल्या जमिनी आहेत. याला मात्र फारसं काही त्याच्यामध्ये न्याय मिळालेला नाही. आणि म्हणून जे काही पॅकेज आहे ते पॅकेज सर्वसाधारण हे मृगजळ आहे, तो फार्स आहे. शेतकऱ्याच्या नशिबामध्ये या पॅकेजचा काही फारसा फायदा झालेला नाही. सर, सामाजिक न्याय विभागाचा म्हणजेच बार्टी सारख्या विभागाचा या ठिकाणी लाडक्या बहिणींच्या साठी हा पैसा काढल्यावरती केलेला आहे आणि त्यामुळे असणाऱ्या सामाजिक न्याय विभागाच्या सगळ्या मागासवर्गीय लोकांचं महाराष्ट्रातलं खूप मोठं नुकसान झाले. त्या अनुषंगाने लॉर्ड बुद्धा टीव्हीच्या वतीनं संजय शिरसाट साहेबांची सुद्धा आपण इंटरव्ह्यू केलेला आहे. त्यांनी सुद्धा याला दुजोरा दिलेला आहे. काय वाटते तुम्हाला या विषयावर? नाही, एकूणच सामाजिक न्याय विभागाच्या अनुषंगानं जे काही शिष्यवृत्त्या आहेत किंवा फेलोशिप आहे त्याला पैसा मिळत नाही. आजची एक गोष्ट तुम्हाला लक्षात म्हणजे आणून देऊ इच्छितो की महाज्योती असेल म्हणजे ओबीसी महामंडळाच्या कल्याण विभागाच्या अंतर्गतची किंवा इव्हन सामाजिक न्याय विभागाची सुद्धा असेल, उच्च व तंत्र शिक्षण विभागाची जी काही ओपन कॅटेगरीतली जी मुलं असतील या सगळ्यांना जे काही फॉरेन ओव्हरसीज स्कॉलरशिप मिळतात त्याला जो निधी आहे तो शासनाकडून जात नाहीये. खूप गंभीर गोष्ट आहे. माझ्या मतदारसंघातला एकनाथ नावाचा मुलगा जो हार्वर्डला गेलेला आहे सप्टेंबर मध्ये, त्याला अद्याप त्या ठिकाणी स्कॉलरशिपचे पैसे मिळाले नाही महाज्योतीच्या मार्फत. आणि त्याला जगण्यासाठी तिथं जो काही निधी असतो फेलोशिपचा तो सुद्धा दिलेला नाही, म्हणजे टीचिंगचा पण दिलेला नाही, त्याचं जे मानधन आहे ते पण दिलेलं नाही. अशा अनेक सगळ्याच ठिकाणी हे प्रश्न उभे राहिलेत. आपली मुलं परदेशात गेली आहे, तिकडं त्यांना निधी पाहिजे असतो आणि निधी मिळाला नसल्यामुळं त्यांना शिक्षण घेत असताना पार्ट टाइम काम करावं लागतं आणि त्यामुळे त्याचा शिक्षणावर जो दुष्परिणाम होतो. या सगळ्या गोष्टी खूप गंभीर आहेत. त्याची जी दखल आहे शासनाने घेणं आवश्यक आहे. मी या संदर्भात शासनाकडे पाठपुरावा पत्ररूपाने केलेला आहे. विधानसभेमध्ये सुद्धा अशा अनेक गोष्टीवरती आवाज उठवणार आहे. जे काही महामंडळ आहेत मागासवर्गीय समाजासाठी किंवा विविध समाज घटकांसाठी, अल्प समाज असलेल्या घटकांसाठी, त्यांना शासनाने राणा भीमदेवी थाटामध्ये घोषणा तर केल्या खऱ्या, 50-50 कोटीचा निधी देतो, परंतु असं कोणत्याही महामंडळाला त्यांनी निधी दिलेला नाही. अल्पसंख्याक महामंडळ आहे किंवा मौलाना आझाद महामंडळ आहे किंवा मातंग समाजासाठीच महामंडळ आहे, याच्यामध्ये महात्मा फुले कॉर्पोरेशन आहे, कुठेच निधी नाहीये. म्हणून ह्या सगळ्या घोषणा आहे आणि या सगळ्याच फ्रंटवरती हे जे सरकार आहे, शासन आहे, ऑब्वियसली ठरलेलं आहे. शेतकरी नाराज आहे, त्याला निधी नाही, त्याला मदत नाही. हे जे महामंडळ आहेत त्याच्यामध्ये त्यांना काही सपोर्ट नाही, विद्यार्थ्यांना सपोर्ट नाही, उद्योजकतेला विकासाला स्कोप नाही, उच्च शिक्षणामध्ये नोकऱ्या मिळवण्याच्या दृष्टीनं कोणत्याही प्रकारचा कोणत्याही फ्रंटवरती या शासनाकडून आशादायक काम होत नाही. याचं कारण असं आहे की यांचं कुणाचं याच्यावरती लक्ष नाही. साहेब, नरेंद्र मोदी किंवा बीजेपीचं सरकार या ठिकाणी बेटी बचाव बेटी बढावचा या ठिकाणी मोठा नारा देत आहे, तो बुलंद करण्याचा प्रयत्न करतायत. पण मागच्या काही दिवसामध्ये पाहतो आपण की ह्याच महिलांची या महाराष्ट्रामध्ये प्रचंड विटंबना होते, अवहेलना होते. आता मालेगाव सारख्या ठिकाणी अवघ्या 4 वर्षाच्या मुलीवरती अत्याचार होतोय आणि त्या संदर्भात कुठल्याही पद्धतीने पाहिजे त्या पद्धतीनं कारवाई होत नाही. म्हणजे महिलांच्या संरक्षणाच्या दृष्टिकोनातून सरकार काय फेलीवर गेलं काय? मी खरं सांगू का तुम्हाला, हे जे सरकार आहेत हे केंद्रातलं असेल किंवा इथलं महायुतीचं सरकार असेल, यांच्याकडं नीती आणि नियती या दोन्ही गोष्टीचा अभाव आहे. संस्कृती तर नाहीच आहे. संस्कृतीची पुरे वाट लावून म्हणजे नुसती घिसाडघाई आणि धुसमुसळेपणानं केवळ काही मिळवण्याच्या उद्देशानं हे सरकार स्थापन झालेली आहेत. उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना जो पक्ष आहे त्यांच्याकडंच नीती आहे, रीती आहे, संस्कृती आहे, महाराष्ट्राचा वसा आणि वारसा पुढे चालवण्याची एक प्रकारचं धोरण आहे. त्यामुळं समाज मनावरती याच पक्षाचा प्रभाव आहे
आज जरी ही लोक काही मलिदा किंवा या गोष्टीच्या दृष्टीनं काम करत असली तरी खऱ्या अर्थानं जनता जी आहे ती उद्धव साहेब आणि शिवसेनेच्या पाठीमागे आहे. यांच्याकडं स्त्रिया असतील, मुलं असतील किंवा जी काही कनवाळा जो आहे मुळातला तो नाहीये. यांचा उद्देशच मुळात काही कमवणे, काही मिळवणे आणि त्यांची टोळी जी आहे त्यांना लाभ मिळवणे एवढ्या पुरताच मर्यादित आहे. लोकांना फक्त भुलतापा देणे एवढंच यांचं काम आहे. आणि म्हणून हे लहान मुली असतील, महिला असेल किंवा अल्पसंख्याक असतील, जे दुर्बल घटक असतील, त्या सगळ्यांचाच जो काही विषय आहे तो यांच्या पार म्हणजे आकलना पलीकडचा आहे आणि फक्त बोलण्यासाठीचाच बोलाची भातकडी आहे. मुळातली कणव जी आहे ती त्यांच्याकडे नाही आहे. साहेब, या देशाच्या भारतीय संविधान शिल्पकारानं खऱ्या अर्थानं जे काही विविध प्रकारची रिझर्वेशन वेगवेगळ्या जातीच्या प्रवर्गांना दिले, मागासवर्गीयाच्या SC प्रवर्गाला या ठिकाणी हे रिझर्वेशन या देशामध्ये महाराष्ट्रामध्ये आहे 59 जातीसाठी. पण आज आपण पाहतो की काल इथेच या विधान भवनाच्या पायऱ्यावरती अमित गोरखे नावाचे MLC जे आहेत, विधान परिषद सदस्य, त्यांच्यासह काही इतर आमदार आहेत, MLC आहेत, त्यांनी विक्रम काळे जसे औरंगाबादचे वगैरे आहेत, या लोकांनी इथे एक निवेदन केलं आणि अबकडं जे बायफर्गेशन आहे, उपवर्गीकरण लागू करा अशा पद्धतीने त्यांनी घोषणा या ठिकाणी दिल्या. मला म्हणायचं ते त्याच पक्षाचे आहे, सरकार त्यांचंच आहे आणि अशा पद्धतीच्या मागण्या करण्याचं त्यांना काय काम पडलं असेल आणि हे योग्य आहे का? तुम्हाला सांगतो मी की भारतीय संविधानाला आता 75 वर्ष पूर्ण होत आहेत. सर्वसाधारणपणानं तिसरी पिढी आज या ठिकाणी या संविधानामध्ये काम करते आहे. जो मागासवर्गीय अनुसूचित जाती आणि जमाती हा जो आहे हा शेड्यूल्ड आहे, हा शेड्यूल्ड क्लास आहे. भारतीय राज्यघटनेमध्ये प्रावधान केल्यानुसार तो शेड्यूल्ड क्लास आहे. शेड्यूल्ड असलेला हा क्लास आहे, अनुसूचित जाती असेल, जमाती असेल, आणि त्याच्यामुळं याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचं उपवर्गीकरण करता येणार नाही. अशा प्रकारचा जो निर्णय आहे तो यापूर्वीच्या म्हणजे न्यायालयाच्या पीठाने घेतला होता आणि आता पुन्हा मला असं वाटतंय 5 की 7 माननीय न्यायाधीशांचा जो काही 7 न्यायमूर्ती असलेल्या खंडपीठानं त्याच्यामध्ये ओव्हररूल केलेलं आहे आणि त्यांनी सांगितलेलं आहे की करण्यासंदर्भात शासन जे आहे त्या राज्य सरकार याच्यावरती निर्णय घेईल. म्हणजे त्यांनी काय तो निर्णय लागू केला, निर्णय घेईल. हा जो निर्णय त्यांनी सांगितला की तुम्ही तिथला जो क्वांटिफाईड डाटा असतो इम्पेरिकल म्हणजे त्या समाज घटकाचा, मागासल्या घटकांना जर तुम्हाला काही विशेष प्रावधान करायचं असेल, भारतीय संविधानातल्या 16 मध्ये ते प्रावधान आहे, त्याच्या अनुषंगाने तुम्ही निर्णय घेऊ शकता. पण असा निर्णय घेताना त्यांना डाटा मिळावा लागेल, डेटा मिळावा लागेल या संदर्भातला. तो डेटा घेऊन त्याचं इव्हॅल्युएशन करूनच हा निर्णय घेणं अपेक्षित राहील. दुसरं असं की असं काही करत असताना जे काही या उपजाती वर्गातले जे काही जाती जमाती मध्ये जर उपवर्गीकरण करायचं असेल तर त्या समाज घटकातील सगळ्या ज्या जबाबदार मंडळी असेल त्यांच्या समवेत खूप मोठ्या प्रमाणावरती चर्चा करावं लागेल, त्यांचे मतमतांतर घ्यावं लागतील, त्यानंतरच हा निर्णय घ्यावा लागेल. कुणीतरी उठतो काहीतरी त्याला वाटेल अशा प्रकारची मागणी ठिसूळपणाने करतो आणि वारेमाप प्रसिद्धी करून स्टंटबाजी करण्याचा विषय नाहीये. अतिशय जबाबदारपणानं हा निर्णय घेणं अपेक्षित आहे. या अनुषंगाने मी एकच सांगतो की यामध्ये फक्त ही दुसरी तिसरी पिढी आहे आणि आरक्षणाला लाभ गेलेली कुठली तरी एका दुसरी पिढीच आता या ठिकाणी काम करते आणि त्याच्यामध्ये क्रिमी लेअर वगैरे अशा सारख्या गोष्टी पुढे येत आहेत. त्यांना ह्या अशा काही ज्या चर्चा होत आहेत त्या अतिशय दुर्दैवी आहेत, अनाठायी आहेत आणि कोणताही निर्णय घेण्यापूर्वी या सगळ्यावरती साधक पाधक चर्चा करावी लागेल. ती चर्चा झाल्यानंतर विधानमंडळामध्ये त्या संदर्भात चर्चा होईल. त्याला खूप वेळ आहे खरं म्हणजे. पण एक मात्र सांगतो की कोणतीही एकतर्फी भूमिका या ठिकाणी घेता येणार नाही, त्या असं आम्ही होऊ देणार नाही आणि सर्व प्रकारचा सर्व समाज घटकांना न्याय मिळेल. त्यातून कुठलीही सामाजिक दरी निर्माण होणार नाही. आंबेडकरी जो समाज आहे त्यांनी आतापर्यंत पाठीवरती वार झेललेले आहेत, आंदोलनं चालवली आहेत, त्याची फळं त्यांना आता कुठे मिळू लागली आहेत. आता या समाज घटक आणि या सगळ्यांचं दैवत हे बाबासाहेब आंबेडकर आहे. शिवशाहू फुले आंबेडकर ही प्रेरणा आहे. पुरोगामी सेक्युलरिझम ही या सगळ्यांचा आयडियल बेस आहे. त्याला छडा देण्यासाठी राजकीय अभिलाषेपोटी जर कोणी असं वर्गीकरण करत असेल तर ते होऊ देणार नाही. मी ॲज ए सामाजिक प्रतिनिधित्व म्हणून सांगतो, एक आमदार म्हणून सांगतो, अशा कुठल्याही प्रकारचं जर काम होणार असेल
होऊ देणार नाही, निश्चितपणानं होऊ देणार नाही. विधानसभेमध्ये सुद्धा घिसाडघाईनं असं कोणते काम होऊ देणार नाही, नाही म्हणजे नाही. दर्शकांनो, आपल्यासोबत या ठिकाणी मेहकर लोणार विधानसभा मतदारसंघाचे कर्तव्यदक्ष आमदार या ठिकाणी आपल्यासोबत जुळले आहेत, आमदार सिद्धार्थजी खरात साहेब. आणि खरं तर या सगळ्याच मुद्द्यावर अतिशय सडेतोड मांडणी या ठिकाणी साहेबांची आहे. सर, शेवटचा एक प्रश्न तुमच्यासाठी असेल की मतदारसंघ अतिशय आशाभूत नजरेनं तुमच्यासाठी इथला शेतकरी, कष्टकरी, इथल्या महिला, इथला तरुण, बेरोजगार तुमच्याकडे बघतो आहे. पुढच्या 4 वर्षामध्ये या मतदारसंघाचा जो आज असणारा भकास जो काही चेहरा मोर आहे तो खऱ्या अर्थानं बदलण्याच्या दृष्टिकोनातून काय वाटते, काय प्लॅनिंग आहे, काय सांगाल? 2 गोष्टी याच्यामध्ये. एक पायाभूत सुविधा या मार्फत विकास करायचा असतो आणि दुसरं ओव्हरऑल जी सर्वांगीण प्रगती असते, विद्यार्थी, बेरोजगार, उद्योगधंदे आणणे आणि मानवी मनाला उभारी देणे, ह्या 2 गोष्टी आहेत. काही लोक किंवा बरेच लोकांचा असा समज असतो की पायाभूत सुविधा, सिमेंटचा रस्ता आला की झाला विकास, एखादं शासनाची इमारत आली की झाला विकास. मी त्याची आवश्यकता आहे बरं, पण त्याच्यामुळं विकास होतो असं नाही. नाहीतर आता काही कोकणातले काही मतदारसंघ आहे ते राज्यात प्रथम आले असते ना, तसं नाही आहे. पण एकीकडं बेरोजगारी आहे, शेतकऱ्यांचे प्रश्न आहेत, त्याच्यानंतर युवकांचे प्रश्न आहेत, रोजगाराचे प्रश्न आहेत. हे प्रश्न घेऊन मी उभा आहे. दुसरीकडे पायाभूत सुविधा करण्याच्या अनुषंगानं जिथं जिथं आवश्यक आहे तिथं जिथं रोड्स, रस्ते असतील, पानंद रस्ते, शेत रस्ते, गाव रस्ते, सामाजिक सभागृहे, इथं माझ्या परीनं मला जेवढं शक्य होईल, मी असं खूप मोठी घोषणा करून मी हे आणील, ते आणीन, इकडलं तिकडं बदलील असं काही नाही. या 3-4 वर्षामध्ये मला जेवढं शक्य होईल तेवढं मी करण्याचा प्रामाणिकपणानं प्रयत्न करेल. मी माझ्या जनतेच्या भावना ज्या आहेत त्या सर्व दूर पोहोचवण्याचा प्रयत्न करेल, एवढा विश्वास मात्र मी या निमित्तानं देतो. जातीय आणि सामाजिक सलोखा राखण्याच्या दृष्टिकोनातून काय भूमिका आहे? माझी ही सर्वात प्राईम गोष्ट आहे. म्हणजे मी निवडून आलो त्याच्यापेक्षाही इथं जे काही जातीय राजकारण इथलं जे समाप्त झालं त्याच्याबद्दल मला आनंद आहे. आमदार झालो त्याच्याबद्दल मला आनंद आहे खरा, परंतु जे जातीय विषवल्ली या ठिकाणी पेरण्यात आली होती महाराष्ट्रामध्ये, मेहकर मतदारसंघामध्ये जातीय जे काही विषवृक्ष खूप मोठ्या प्रमाणात वाढला होता, त्या विषवृक्षाला म्हणजे उद्ध्वस्त करण्यामध्ये आज रोजी तरी मी यशस्वी झालेलो आहे. परंतु ही विषवल्ली पुन्हा कशी वाढत राहील आणि त्याच्यावर आपली पोळी भाजवण्याचा कार्यक्रम जो आहे तो काही लोक सातत्यानं करतायत. मला असं वाटतं की दुधाचं दूध, पाण्याचं पाणी झालेलं आहे आणि जे काही घाबरवून म्हणजे हे झालं तर असं होणार, ते झालं तर तसं होणार, ही जे काही भीती आतापर्यंत घालण्यात आलेली होती ती भीती नष्ट करण्यामध्ये मला असं वाटतं की यश आलेलं आहे. आणि हाच जो काही धागा आहे तो प्रेमाचा, मैत्रीचा, स्नेह संबंध, सामाजिक संबंध वृद्धिंगत करण्याचा माझ्या दृष्टीनं खूप महत्वाचा विषय. बाकी काही झालं नाही झालं तरी चालतं, परंतु मन मात्र दुभंगली नाही पाहिजे. एकोप्यानं सगळी माणसं उभी राहिली पाहिजेत. ठीक आहे, तुमच्या राजकीय अभिनिवेश काही असतील, परंतु कुठल्या तरी विषवल्लीचा वापर करून जो काही सामाजिक दऱ्या पाडण्याचा कार्यक्रम या ठिकाणी आतापर्यंत झालं ते यापुढे कसं होणार नाही त्याच्यावर माझा कटाक्ष राहणार आहे. अतिशय महत्त्वपूर्ण मांडणी या ठिकाणी आमदार सिद्धार्थजी खरात साहेब यांनी केलेली आहे. खरं तर हे अधिवेशन या ठिकाणी हिवाळी सुरू आहे आणि या दरम्यान आपण या विधानभवनाच्या परिसरामध्ये या ठिकाणी एकंदरीत मतदारसंघाच्या दृष्टिकोनातून कोणकोणते मुद्दे अतिशय किती महत्त्वाचे हे आपण जाणून घेत असताना सामाजिक सलोखा आणि जातीय सलोखा जर एखाद्या मतदारसंघात निर्माण करता आला तर खरं भाऊ म्हणून खांद्याला खांदा लावून या ठिकाणी त्या मतदारसंघाच्या गावखेड्याचा आणि गावगाड्याचा विकास झाल्याशिवाय राहणार नाही, एवढा प्रचंड मोठा आत्मविश्वास आज या विधानभवनाच्या पायरीवरती या ठिकाणी मेहकर लोणार मतदारसंघाचे आमदार सिद्धार्थजी खरात साहेब लॉर्ड बुद्ध टेलिव्हिजनसोबत या ठिकाणी बोलताना व्यक्त केलेले. साहेब, आपण अतिशय किमती वेळ या अनुषंगानं काढला, इथे वेळ आपण दिला, एवढा मोठा हाऊस असताना सुद्धा त्याबद्दल लॉर्ड बुद्ध टेलिव्हिजनच्या वतीनं आपले विशेष आभार, धन्यवाद. तर बंधूंनो, बघत राहा तुमचा आमचा हक्काचं एकमेव देशातलं पहिलं बुद्धिस्ट आणि सॅटेलाइट TV चॅनल ज्याचं नाव आहे लॉर्ड बुद्ध टेलिव्हिजन. मी प्राध्यापक गजेंद्र गवई, कॅमेरामॅन विकास जीवनेसह. तोपर्यंत जय भीम, नमो बुद्धाय.